नमस्ते गाईज, आपल्या सगळ्यांचं या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी साहिली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आज शिवरात्र असल्यामुळं मी आले आहे माहेरी कोपरगावला. म्हणजे इथं खूप मोठी शिवरात्र भरते गावामध्ये. तर मग त्यामुळे आता सुट्टीसाठी पण आलेले आहे आणि हे पण आले. तर मग त्याच्यामुळे मम्मीनं आहे ना गार्डनिंग करेल होती. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया की मम्मीनं कशा प्रकारे गार्डनिंग केलेली आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मम्मी केली. हरभरा लावला आहे त्यामध्ये. परत तिथं भेंडीची झाडं लावले आहेत, पपई लावली आहे. आणखीन आहे ना हे पण लावलं आहे तिथे, पालक लावला आहे. हे बघा, शेपू लावली आहे, पालक, शेपू. परत आंबाड्याची भाजी. इकडे लसूण लावलेला आहे मम्मीनं. आणि हे बघा, त्याच्यामध्ये थोडी थोडी मेथी पण टाकली. हवं झूम करून दाखवतो मला. मी इथं मेथी पण टाकलेली मम्मीनं. तिथं काही पालकाचे हे आले होते, आता त्याला बी आलं आहे पालकाला. पण ते कट नाही केलं, मग बी धरते म्हणे, त्यामुळे ते तसंच राहून दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे बघा, इकडं कडाला तुम्हाला दिसेल. परत तिकडे कांदे लावलेले आहेत मम्मीनं. परत रताळ्याचं वेल होतं इथे, तर तो देखील लावलेला आहे मम्मीनं. त्याच्यामध्ये परत आणखीन म्हणजे जो शक्य होईल तेवढा भाजीपाला लावला आहे. पपई लावली आहे त्यामध्ये इथे आंब्याचे झाडं लावलेले आहे मम्मीनं. 4-5 झाडं आहे आंब्याचे, पण ते पण खूप छान आलेले. म्हणजे कलमी नाही आहे, आपले हेच आहे, पण मग छान आले ते. आणि मोठाले झाले, बऱ्यापैकी मोठे झाले आता ते झाडं. पण खूप छान फुटले. आणि इकडं कुंड्यांमध्ये सुद्धा तिनं भरपूर लावलं. खोकला आल्यावरती अडवसाचं पान खातात आमच्या इकडं, तर ते लावलं आहे. परत कोरपड, म्हणजे आणखीन ना असे काही काही लावले ना मी ना, म्हणजे माहिती नव्हती मला ते झाडं. ते देखील लावते. त्यात गवतेच्या याला ना भज्यात टाकतात आमच्या इकडं. तर त्याचे पानं, ह्याचे पानं म्हणजे आम्ही भजी बनवतो ना आपण, तेव्हा आहे ना ते असं बारीक धुवून घ्यायचे. आणि ते मिक्सरमधून आपण जेव्हा वाटण काढतो ना मिरच्या वगैरे, तर त्याच्यात टाकतात, खूप छान लागतात ते. आणि बघा, इकडं पण मम्मीनं इथं याचं पारिजातचं झाड लावलेलं आहे. त्याच्यात ते ना मस्त असे तुळशीचं पण उगलेले झाड, तुळशीचं रोपं उतरलेलं आहे. खूप छान छान वाटते इथं. परत हे बघा, म्हणजे जेवढे शोचे झाडं असो किंवा फुलांचे असो, फुलांचे तर खूप काही काही लावलं आहे ते ना. म्हणजे आपण वेणीसाठी जे वापरतात ना, फुलं वापरतात, तर त्याला हे बघा इथे म्हणजे बरेच असे 4-5 प्रकारचे ते ना झाडाचे रोपं आणलेले, खूप छान छान लावले. परत आहे ना जास्वंदीचे झाडं, इथं ब्रह्मकमळ आले, त्याला इतके फुलं आले होते ना ह्यावेळेस की बस एकदम भारी वाटत होतं. आणि हे मोगऱ्यामधलंच एक की असं गुच्छा टाईप राहतो मोगरा, तो त्याचं झाड हे देखील लावलेलं आहे तिनं. तर बघा, म्हणजे खूप छान छान लावले. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं का मम्मीनं काय काय लावलं. परत चाफ्याचं जे लावलं आहे, हे पण त्याचे मोगऱ्याचंच आहे त्याच्याखाली. आणि वरती चाफा आहे. चाफ्याचे पण 5-6 प्रकारचे झाडं तिनं लावलेले आहे. तर म्हणजे अशा प्रकारे गार्डनिंग करेल होतं. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर कसं वाटलं गार्डनिंग मम्मीनं केलेलं, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही काहीचे म्हणजे थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे थोडे सुकल्यावानी झाले, कारण आता काहींचे फुलं निघून गेलेले आणि हे झाले. तर काहींवरती म्हणजे पण मग छान वाटतंय खूप. तर कमेंट करून सांगा का मम्मीनं गार्डनिंग कसे केलं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. असेच शेती म्हणजे आमचे रेग्युलर व्हिडिओ, डेली व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी सायली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा किती छान म्हणजे गार्डनिंग आहे. चलो बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.